नमस्कार मित्रांनो, आपल्या होम डेकोर आणि वास्तू या विशेष व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत. आपल्या सर्वांनाच आपलं घर सुंदर, प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटायला हवं असं वाटतं, हो ना? यासाठी आपण अनेकदा भिंतींवर सुंदर चित्रे, आर्टवर्क किंवा कौटुंबिक फोटो लावतो. पण तुम्हाला माहित आहे का, केवळ कोणतंही चित्र कुठेही टांगून चालत नाही. भिंतीवर लावलेल्या आर्टवर्कची उंची, दिशा आणि प्रकार या गोष्टी तुमच्या घराचा लुक आणि घरातील ऊर्जा पूर्णपणे बदलू शकतात. आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण इंटिरियर डिझाईनचे सोपे नियम, वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरात कोणती चित्रे कधीही लावू नयेत हे अगदी सविस्तर पाहणार आहोत. सर्वात आधी आपण पाहूया इंटिरियर डिझाईनचे काही गोल्डन रूल्स, जे तुमचे घर एकदम डिझायनर लुकसारखे दाखवतील. पहिला नियम म्हणजे आय लेव्हल नियम. बऱ्याचदा लोक चित्रे खूप वर छताजवळ किंवा खूप खाली लावतात, ज्यामुळे भिंतीचा लुक बिघडतो. चित्राचा मध्यभाग जमिनीपासून साधारणपणे 57 ते 60 इंच म्हणजेच अंदाजे 5 फूट वर असावा. ही सरासरी माणसाची नजरेची पातळी असते आणि तिथे चित्र लावल्यास ते पाहताना डोळ्यांना त्रास होत नाही. दुसरा नियम म्हणजे फर्निचरच्या प्रमाणाचा नियम. जर तुम्ही सोफा, बेड किंवा टेबलच्या वर चित्र लावत असाल तर चित्राची रुंदी त्या फर्निचरच्या 2/3 असावी. तसेच फर्निचर आणि चित्राच्या खालच्या कडेमध्ये 6 ते 8 इंचाचे अंतर ठेवावे. तिसरा नियम गॅलरी वॉल साठी आहे. जर तुम्ही लहान लहान अनेक चित्रे एकत्र लावणार असाल तर 2 फ्रेम मधील अंतर नेहमी 2 ते 3 इंच ठेवा. सर्व फ्रेम्स एकत्र ठेवून आधी जमिनीवर रचून पहा आणि मांडणी योग्य वाटली की मगच भिंतीवर टांगा. आता वळूया अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे, तो म्हणजे वास्तुशास्त्र. योग्य दिशेला लावलेले चित्र समृद्धी आणि शांती घेऊन येते. पूर्व आणि उत्तर दिशा प्रगतीची आणि आर्थिक समृद्धीची मानली जाते. त्यामुळे पूर्व आणि उत्तर भिंतीवर उगवता सूर्य, हिरवीगार निसर्ग चित्रे, वाहते पाण्याचे छोटे झरे किंवा नद्यांची चित्रे लावावीत. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि नवीन संधी येतात. या उलट दक्षिण आणि पश्चिम दिशा या स्थैर्यासाठी मानल्या जातात. त्यामुळे दक्षिण आणि पश्चिम भिंतीवर उंच पर्वत, डोंगर किंवा जड निसर्ग चित्रे लावावीत. मात्र या पर्वतांच्या चित्रांमध्ये पाणी नसावे. यामुळे आयुष्यात आणि व्यवसायात स्थिरता येते. आपल्या हॉल किंवा लिव्हिंग रूम मध्ये 7 धावणाऱ्या घोड्यांचे चित्र लावणे खूप शुभ मानले जाते. हे चित्र नेहमी पूर्व किंवा उत्तर भिंतीवरच लावावे आणि घोड्यांचे तोंड घराच्या आतल्या बाजूला धावताना दिसले पाहिजे, बाहेर जाताना नाही. याशिवाय लिव्हिंग रूम मध्ये कुटुंबाचा आनंदी फोटो लावल्याने नात्यांमध्ये गोडवा राहतो. बेडरूमचा विचार केल्यास तिथे राधाकृष्णाचे चित्र, जोडप्यांचे आनंदी फोटो किंवा निसर्गाची शांत चित्रे लावावीत. बेडरूम मध्ये धबधबे, समुद्राच्या मोठ्या लाटा किंवा आक्रमक प्राण्यांची चित्रे लावणे टाळावे, कारण यामुळे मानसिक अशांती किंवा पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतात. आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे घरात कोणती चित्रे कधीही लावू नयेत. सौंदर्य वाढवण्याच्या नादात आपण काही चुका करतो, ज्या वास्तुनुसार आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत अशुभ मानल्या जातात. पहिले म्हणजे युद्ध किंवा हिंसाचाराची चित्रे, जसे की महाभारताचे युद्ध, शस्त्रे किंवा भांडणाचे प्रसंग. दुसरे म्हणजे जखमी किंवा हिंस्र प्राणी, रडणारी मुले, बुडणारे जहाज किंवा वाघ सिंहाचे आक्रमक फोटो. ही चित्रे घरात नकारात्मकता आणतात. तिसरे म्हणजे वाळवंट, काटेरी झाडे किंवा सुकलेली झाडे, ज्यामुळे प्रगतीत अडथळे येतात. चौथे म्हणजे ताजमहाल किंवा समाधीची चित्रे. ताजमहाल हे प्रेमाचे प्रतीक मानले गेले तरी ती एक समाधी आहे, त्यामुळे घरात ताजमहालचे चित्र लावणे टाळावे. आणि शेवटी कोणत्याही तुटलेल्या किंवा काच फुटलेल्या फोटो फ्रेम्स घरात कधीही ठेवू नयेत. थोडक्यात सांगायचे तर चित्रे नेहमी नजरेच्या लेवलला लावा. पाणी आणि निसर्ग उत्तर पूर्वेला तर डोंगर पर्वत दक्षिण पश्चिमेला लावा आणि चित्रांमधील भावना नेहमी आनंदी आणि सकारात्मक असायला हवी. तर मित्रांनो, हे होते घरात चित्रे आणि आर्टवर्क लावण्याचे सोपे आणि अत्यंत महत्त्वाचे नियम. मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तुमच्या घरात तुम्ही कोणतं चित्र लावलं आहे किंवा याबद्दल काही शंका असतील तर मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच गृह सजावट व वास्तू संबंधित माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि घर सुंदर ठेवा. धन्यवाद.